तर वरळीमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यावरती आपली नजर असेलच, पण त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येते। शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आता पावसाचं सावट आहे। किल्ले रायगड परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय। शिवराज्याभिषेक सोहळ्यात पावसामुळे आता अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे। किल्ले रायगडावर पावसाबरोबरच दाट धुक्याची चादर पसरली आहे। किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार 351वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। मात्र या सोहळ्यावर आता पावसाचं सावट आहे। शिवभक्तांकडून राज्याभिषेक सोहळ्याची तयारी केली जाते, मात्र किल्ले रायगड आणि परिसरात दुपारपासून जोरदार पाऊस कोसळतोय। होळीचा माळ राज्य दरबारात पाणीच पाणी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय, त्यामुळे तयारीच्या कामात अडथळे येत आहेत। पावसाबरोबरच रायगडावर धुक्याची दाट चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय। तरी देखील शिवभक्त मोठ्या संख्येनं रायगडावर दाखल होतानाचं चित्र सध्या रायगडावर पाहायला मिळतंय। तर शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पावसाचं सावट सध्या असल्याचं पाहायला मिळतंय। किल्ले रायगड परिसरात सध्या जोरदार पाऊस कोसळतोय, मात्र या पावसाची तमा न करता शिवभक्त मोठ्या संख्येनं आता रायगडावर दाखल होत आहे। किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार 351वा शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पडणार आहे। मात्र या सोहळ्यावर आता पावसाचं सावट असल्याचं चित्र सध्या रायगडावर पाहायला मिळतंय। शिवभक्तांकडून राज्याभिषेक सोहळ्याची तयारी केली जाते, मात्र किल्ले रायगड आणि आजूबाजूच्या परिसरात दुपारपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय। मात्र या पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येनं शिवभक्त हे रायगडावर दाखल होतानाचं चित्र सध्या रायगडावर पाहायला मिळतंय। तयारीच्या कामात देखील या पावसामुळे मोठे अडथळे निर्माण होत आहेत। पावसाबरोबरच रायगडावर सध्या धुक्याची चादर पसरल्याचं चित्र आहे। मात्र हे सगळं बाजूला सारून शिवभक्त आपल्या राजासाठी किल्ले रायगडावर दाखल होतानाचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। रायगडावरची दृश्य आपण सध्या मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल होतात।